नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदयलाल आज आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत करतो आहे खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये 15 मे नंतर सोयाबीनच्या दरात येणार 200ची तेजी। सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता देशांतर्गत बाजारामध्ये 15 मे नंतर सोयाबीनच्या दरात 100% येणार 200ची तेजी। पण 15 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार आता या ठिकाणी 200ची तेजी। आणि 200च्या या तेजीमध्ये अखेर 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार, जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर। चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये 15 मे नंतर सोयाबीनच्या दरात 100% येणार आता 200ची तेजी। पण देशांतर्गत बाजारामध्ये 15 मे नंतर सोयाबीनच्या दरात 200ची तेजी काय ना, या 200च्या तेजीमध्ये अखेर 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार, जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तरे, तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कशी आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी परिणाम, आणि असं कोणतं ते कारण आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता 15 मे नंतर सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी 200ची तेजी। आणि या 200च्या तेजी मागचं कारण जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल तर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल। आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हीच आपल्या सर्वांना मी करतो या ठिकाणी नम्र व कळकळीची विनंती। जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीमध्ये सध्या सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला $10 ते $10.5 प्रति बुशेलच्या दरम्यान दिसतो। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा नजीकच्या भविष्यात म्हणजे 15 मे नंतर आपल्याला वाढताना अथवा घटताना दिसणार नाही। याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा आपल्याला वाढताना अथवा घटताना दिसणार नाही। म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये 15 मे नंतर सोयाबीनच्या दरात जी 200ची तेजी येणार आहे यामागचं कारण आंतरराष्ट्रीय बाजारातून येत नसून हे कारण आहे देशातील बाजारामध्ये। मग असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे आपल्याला 15 मे नंतर देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभाव 200ची तेजी दिसणार आहे, चला तर या कारणांचा आता आपण उलगडा करून घेऊया। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही 4000 ते 4200च्या दरम्यान आहे। शेतकरी मित्र जे सोयाबीन सध्या विक्री करत आहेत ते खूप अत्यल्प प्रमाणात आहे, तरी देखील आपल्याला वाटत असेल की मागच्या 15 दिवसांपूर्वी जे सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला 4300-4400 पर्यंत दिसत होते, अचानक असं काय घडलं की या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जो आहे तो सध्या 4000 ते 4200च्या दरम्यान पोहोचलाय। तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यावं लागेल की मागच्या 15 दिवसांमध्ये नाफेडची सोयाबीन विक्री प्रचंड प्रमाणात सुरू झाली। नाफेडकडे असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा हा 19 लाख टनांपर्यंत आहे। नाफेडची सोयाबीन विक्री जोपर्यंत या ठिकाणी सुरू राहील तोपर्यंत सोयाबीनच्या दरावरती हा दबाव कायम राहणार आहे। पण आनंदाची वार्ता की 15 मे नंतर नाफेडची सोयाबीन विक्री ही आपल्याला कमी होताना दिसणार आहे। आणि कुठेतरी याच्यामुळे 15 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव वाढताना दिसतील। या वाढीमध्ये जर 15 मे नंतर सोयाबीनच्या बाजारभावात 200ची तेजी आली आणि बाजारभाव पातळी ही 4100 ते 4400 दरम्यान स्थिरावली तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं मत। म्हणजे 15 मे नंतर सोयाबीनच्या बाजारभावात 200ची तेजी येण्यासाठी फक्त नाफेड कारणीभूत ठरणार आहे, लक्षात ठेवा।
विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 41 ते 44 दरम्यान दिसला. 43-44 बाजारभाव पातळी मिळत असेल तर इथं 100% सोयाबीनची आपण सर्वजण विक्री करून टाकू शकतात. याच्यामुळे आपला फायदा होईल. फक्त एवढंच आहे की जेव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणास मिळू शकतो. भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडलाय लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत. शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रवर नियमित व निरंतर मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो. मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.